नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी डॉक्टर सूर्यकांत कापशीकर, इतिहास विभाग प्रमुख, यशोदा गर्ल्स आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज नागपूर. मित्रांनो, आज आपण बौद्ध धर्म या विषयावर आधारित वस्तुनिष्ठ प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, UPSC, MPSC यासारख्या विविध स्पर्धा परीक्षा, त्याचबरोबर विद्यापीठाद्वारे आयोजित परीक्षा, या सगळ्या परीक्षांमध्ये विचारल्या जाणाऱ्या वस्तुनिष्ठ प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी आपण आज हा व्हिडिओ तयार केलेला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बौद्ध धर्म या विषयावर आधारित वस्तुनिष्ठ प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत. चला तर मग सुरू करूया आजच्या या व्हिडिओला. बौद्ध धर्माचे संस्थापक कोण होते? गौतम बुद्ध. गौतम बुद्ध हे कोणत्या वंशाचे होते? शाक्य. गौतम बुद्धांचे मूळ नाव काय होते? सिद्धार्थ. गौतम बुद्धांच्या वडिलांचे नाव काय होते? शुद्धोधन. गौतम बुद्धांच्या आईचे नाव काय होते? महामाया. गौतम बुद्धांच्या मावशीचे नाव काय होते? प्रजापती गौतमी. गौतम बुद्धांच्या पत्नीचे नाव काय होते? यशोधरा. गौतम बुद्धांच्या मुलाचे नाव काय होते? राहुल. गौतम बुद्धांचे वडील कोणत्या गणराज्याचे शासक होते? कपिलवस्तू. गौतम बुद्धांचा जन्म कोणत्या दिवशी झाला? वैशाखी पौर्णिमा. गौतम बुद्धांचा जन्म कधी झाला? इसवी सन पूर्व 567 मध्ये. गौतम बुद्धांचा जन्म कोठे झाला? लुंबिनी. गौतम बुद्धांच्या जन्माच्या वेळी मगधचा राजा कोण होता? बिंबिसार. गौतम बुद्धांचे जन्मस्थळ लुंबिनी हे कोणत्या महाजनपदात होते? कोशल. गौतम बुद्धांच्या जन्माच्या वेळी त्यांच्या बुद्धत्वाची भविष्यवाणी कोणी केली होती? कौंडिन्य. कोणत्या नदीच्या पाणी वाटप विवादावरून
गौतम बुद्धांनी गृहत्याग केला? रोहिणी नदी. गौतम बुद्धांनी वयाच्या कोणत्या वर्षी गृहत्याग केला? 29व्या वर्षी. गौतम बुद्धांच्या गृहत्यागास काय म्हटले जाते? महाभिनिष्क्रमण. गौतम बुद्धांनी महाभिनिष्क्रमण केल्यानंतर कुणाचे शिष्यत्व पत्करले? आलार कालाम. गौतम बुद्धांनी आलाम कालाम नंतर कुणाचे शिष्यत्व पत्करले? रामपुत्र उद्दक. गौतम बुद्धांना वयाच्या कोणत्या वर्षी ज्ञानप्राप्ती झाली? 35व्या वर्षी. गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती कोणत्या ठिकाणी झाली? गया. गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली त्या गया या स्थळाला काय संबोधल्या जाते? बोधगया. गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती कोणत्या नदीच्या काठावर झाली? निरंजना नदी. गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती कोणत्या वृक्षाखाली झाली? पिंपळ वृक्ष. ज्या पिंपळ वृक्षाखाली गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली त्या वृक्षाला काय संबोधल्या जाते? बोधिवृक्ष. गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती कोणत्या दिवशी झाली? वैशाखी पौर्णिमा. गौतम बुद्धांच्या ज्ञानप्राप्तीस काय संबोधल्या जाते? संबोधी प्राप्ती. गौतम बुद्धांनी संबोधी प्राप्त केल्यानंतर पहिला धम्मोपदेश कोणत्या ठिकाणी दिला? सारनाथ. गौतम बुद्धांच्या पहिल्या धम्मोपदेशाला काय संबोधल्या जाते? धम्मचक्र प्रवर्तन. गौतम बुद्धांचा मृत्यू वयाच्या कोणत्या वर्षी झाला? 80व्या वर्षी. गौतम बुद्धांचा मृत्यू कोणत्या दिवशी झाला? वैशाखी पौर्णिमा. गौतम बुद्धांचा मृत्यू कधी झाला? इसवी सन पूर्व 487 मध्ये. गौतम बुद्धांचा मृत्यू कोठे झाला? कुशीनगर. गौतम बुद्धांचे मृत्यूस्थळ कुशीनगर हे कोणत्या महाजनपदात होते? मल्ल. गौतम बुद्धांच्या मृत्यूच्या वेळी मगधचा राजा कोण होता? अजातशत्रू. गौतम बुद्धांच्या मृत्यूस काय संबोधल्या जाते? महापरिनिर्वाण. गौतम बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर बौद्ध धर्मात कोणते दोन पंथ निर्माण झाले? हीनयान आणि महायान. बौद्ध धर्मातील सनातन पंथ कोणता?
हीनयान. बौद्ध धर्मातील सुधारणावादी पंथ कोणता? महायान. हीनयान पंथातील ग्रंथ कोणत्या भाषेत आहेत? पाली आणि प्राकृत. महायान पंथातील ग्रंथ कोणत्या भाषेत आहेत? संस्कृत. बोधिसत्व ही संकल्पना कोणत्या पंथातील आहे? महायान. मंत्र तंत्रावर विश्वास ठेवणारा बौद्ध धर्मातील पंथ कोणता? वज्रयान. बौद्ध धर्मातील प्रमुख धर्मग्रंथ कोणता? त्रिपिटक. बौद्ध धर्मातील प्रमुख धर्मग्रंथ त्रिपिटक कोणत्या भाषेत आहे? पाली भाषा. दुःखमुक्तीसाठी 4 आर्य सत्याची शिकवण कुणी दिली? गौतम बुद्ध. अष्टांगिक मार्ग ही कोणत्या धर्मातील शिकवण आहे? बौद्ध धर्म. पंचशील ही कोणत्या धर्मातील शिकवण आहे? बौद्ध धर्म. प्रत्युत्य समुत्पाद हे तत्वज्ञान कोणत्या धर्मातील आहे? बौद्ध धर्म. जातक कथा कोणत्या धर्माशी संबंधित आहे? बौद्ध धर्म. मिलिंद प्रश्न हा ग्रंथ कोणत्या धर्माशी संबंधित आहे? बौद्ध धर्म. निकाय ही संकल्पना कोणत्या धर्माशी संबंधित आहे? बौद्ध धर्म. गौतम बुद्धांच्या अस्थीवर बांधलेल्या वास्तूस काय म्हणतात? स्तूप. बौद्ध भिक्षूंच्या निवासस्थानास काय म्हणतात? विहार. बौद्ध भिक्षूंच्या ध्यान साधनेसाठी बांधलेल्या वास्तूस काय म्हणतात? चैत्य. जगप्रसिद्ध अजिंठा लेणी कोठे आहे? औरंगाबाद. पुरुषपूर येथील बौद्ध स्तूप कुणी बांधला? सम्राट कनिष्क. बुद्धचरित हा प्रसिद्ध ग्रंथ कोणी लिहिला? अश्वघोष. शाक्यमुनी असे कोणाला संबोधल्या जाते? गौतम बुद्ध. तथागत असे कोणाला संबोधल्या जाते? गौतम बुद्ध.
गौतम बुद्धांनी आपला उपदेश कोणत्या भाषेत दिला? पाली भाषा. गौतम बुद्धांची पहिली मूर्ती कोणत्या शैलीत तयार करण्यात आली? मथुरा. गौतम बुद्धांच्या जास्तीत जास्त मूर्त्या कोणत्या शैलीत तयार करण्यात आल्या? गांधार शैली. एकूण किती बौद्ध धम्म परिषद आयोजित करण्यात आल्या? 4. पहिली बौद्ध धम्म परिषद कोठे आयोजित करण्यात आली? राजगृह. दुसरी बौद्ध धम्म परिषद कोठे आयोजित करण्यात आली? वैशाली. तिसरी बौद्ध धम्म परिषद कोठे आयोजित करण्यात आली? पाटलीपुत्र. चौथी बौद्ध धम्म परिषद कोठे आयोजित करण्यात आली? कुंडलवन. पहिल्या बौद्ध धम्म परिषदेचे अध्यक्ष कोण होते? महाकश्यप. दुसऱ्या बौद्ध धम्म परिषदेचे अध्यक्ष कोण होते? सर्वव्यामिनी. तिसऱ्या बौद्ध धम्म परिषदेचे अध्यक्ष कोण होते? मोगलीपुत्त तिस्स. चौथ्या बौद्ध धम्म परिषदेचे अध्यक्ष कोण होते? वसुमित्र. पहिल्या बौद्ध धम्म परिषदेस कोणत्या राजाने राजाश्रय दिला? अजातशत्रू. दुसऱ्या बौद्ध धम्म परिषदेस कोणत्या राजाने राजाश्रय दिला? कालाशोक. तिसऱ्या बौद्ध धम्म परिषदेस कोणत्या सम्राटाने राजाश्रय दिला? सम्राट अशोक. चौथ्या बौद्ध धम्म परिषदेस कोणत्या सम्राटाने राजाश्रय दिला? सम्राट कनिष्क. बौद्ध धम्म स्वीकारणारा पहिला राजा कोण होता? बिंबिसार. बौद्ध धम्म स्वीकारणारी पहिली महिला कोण होती? महाप्रजापती गौतमी. बौद्ध धम्म स्वीकारणारा शेवटचा सम्राट कोण होता? हर्षवर्धन.
बौद्ध धम्म स्वीकारणारी वैशालीची प्रसिद्ध गणिका कोण होती? आम्रपाली. बौद्ध धम्म स्वीकारणारा प्रसिद्ध दरोडेखोर कोण होता? अंगुलीमाल. लाईट ऑफ एशिया असे कोणाला म्हटले जाते? गौतम बुद्ध. कोणत्या सम्राटाने बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार भारताबाहेर सुद्धा केला? सम्राट अशोक. सांची येथील प्रसिद्ध बौद्ध स्तूप कोणत्या सम्राटाने बांधला? सम्राट अशोक. बौद्ध धर्मातील त्रिरत्न कोणते? बुद्ध, धम्म आणि संघ. गौतम बुद्धांचा उपदेश सर्वप्रथम कोणत्या ग्रंथात संग्रहित करण्यात आला? त्रिपिटक. बौद्ध धर्माचा उदय कोणत्या शतकात झाला? इसवी सन पूर्व 6वे शतक. थेरवाद ही संकल्पना कोणत्या धर्माशी संबंधित आहे? बौद्ध धर्म. कोणत्या सम्राटाच्या काळात बौद्ध धर्माचे 2 गटामध्ये विभाजन झाले? सम्राट कनिष्क. कोणत्या सम्राटाच्या काळात गौतम बुद्धांची पहिली मूर्ती तयार करण्यात आली? सम्राट कनिष्क. कोणत्या ग्रीक सम्राटाने बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता? मिनॅंडर. कोणत्या धर्माच्या पुनरुज्जीवनामुळे बौद्ध धर्माचे पतन झाले? हिंदू धर्म. प्रच्छन्न बुद्ध असे कोणाला म्हणतात? आदि शंकराचार्य. गुप्त शासन काळातील जगप्रसिद्ध बौद्ध विद्यापीठ कोणते? नालंदा. गुप्त शासन काळातील बौद्ध धर्माचा अभ्यास करण्यासाठी आलेला चीनी प्रवासी कोण होता? इत्सिंग. सम्राट हर्षवर्धनाच्या शासन काळात बौद्ध धर्माचा अभ्यास करण्यासाठी आलेला चीनी प्रवासी
कोण होता? ह्यू एन त्संग. आधुनिक काळात सामुदायिक धम्मदीक्षा घेऊन भारतात बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवन कोणी केले? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर.